नमस्कार. आईच्या मनातील प्रश्न या आपल्या सिरीजमधील आजचा भाग 26वा. आजचा प्रश्न आहे की आईने जर तिचं दूध काढून पाहिलं, तर जास्त दूध येत नाही. 10 ml 20 ml एवढंच येतं. मग माझ्या बाळाला माझं दूध पुरत असेल का? तर माझ्या YouTube चॅनलमधील कमेंट्समध्ये बऱ्याच माता असं विचारतात, की आम्ही दूध काढून पाहतो, दूध येतंय की नाही? आणि कारण आमचा विश्वास नाहीये, की खरंच येतंय की नाही? का तर बाळ रडतंय म्हणून. बाळ रडतंय आणि त्यामुळं असं वाटतंय किंवा कुणीतरी सांगतंय, की तुझं दूध कमी झालंय आणि मग खरंच कमी झालंय की काय? खरंच येत नाही की काय? हे तपासून पाहण्यासाठी आई काय करते, की स्वतःचं दूध काढून पाहते आणि काढून पाहिल्यानंतर कमी येतं दूध किंवा थेंब-थेंब येतं. दुधाच्या धारा येत नाहीत. आणि बऱ्याच माता काय करतात, त्यांनी ऑनलाईन ब्रेस्ट पंप मागवलेला आहे आणि त्या ब्रेस्ट पंपद्वारे देखील त्या काढून पाहतात दूध. आणि काही माता आहेत त्या हाताने एक्सप्रेस करून बघतात. आणि एवढ्यावर थांबत नाहीत, तर मोजून पाहतात किती ml आलंय. मग काही वेळा 10 mlच येतं, काही वेळा 30 ml येतं आणि अचानक जर 1-2 वेळा 30 ml 40 ml आलंय आणि पुढच्या वेळी 10 ml आलंय, तर मग त्या काळजीत पडतात, की मग दूध गेलं की काय माझं अचानक? ठीक आहे. आणि असं वाटल्यामुळं दूध काढून पाहिल्यावर कमी आल्यामुळं किंवा न आल्यामुळं त्या काय करतायत, बाळाला दूध पाजायचं बंद करतायत आणि बाळाला पावडर फीडिंग चालू करतायत. तर मग आणि इतकंच नाही, म्हणजे कमेंटमध्ये तर या समस्या आईला येतच आहे. पण ज्या माता माझ्याकडे ऑनलाईन काउन्सिलिंग घेतात, त्यांचं देखील बहुतांशी हेच मेजॉरिटी आयांचं म्हणणं आहे, की कोणीतरी आम्हाला सांगितलं ओळखीच्या महिलेनं, घरातल्या महिलेनं, की तुझं दूध कमी येतंय, बाळ लॅच होत नाही किंवा बाळ खूपच रडतंय, तर तू वरचं दूध पाज. पण त्यांची इच्छा होती, की त्यांनी त्यांच्या बाळाला स्वतःचंच दूध पाजावं. आणि मग खरंच माझं दूध कमी आहे का? हे तपासून पाहण्यासाठी त्या काय करतायत, रोज ते दूध एक्सप्रेस करून काढतायत दिवसातून 2दा 3दा आणि कमी आले की टेन्शनमध्ये येतायत. आणि मग त्यांचा विश्वास बसतोय, की खरंच माझं दूध कमी आहे. आणि मग त्या वरचं दूध पाजायला चालू करतायत. पण एक म्हणजे त्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे, की त्यांना स्वतःचंच दूध बाळाला पाजण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी कुणीतरी सांगितलंय म्हणून लगेच वरचं दूध नाही चालू केलं. तर त्यांनी एक स्टेप पुढे जाऊन ते दूध काढून पाहिलं आणि मोजून पाहिलं, की खरंच कमी येते की काय? का? तर केवळ इच्छा, की मला माझ्या बाळाला माझंच दूध पाजायचंय. पण इथे एक चूक काय होते, की त्यांनी दूध काढून पाहिल्यामुळं दूध येतंय की नाही यापेक्षाही त्यांचा आत्मविश्वास मात्र नक्की कमी होतो. असेल तर तो निघून जातो. त्यामुळं आज आपण पाहूयात आजच्या भागामध्ये आईच्या या प्रश्नाचं उत्तर, की खरंच आईला दूध कमी असतं का? जर काढून पाहिल्यानंतर देखील दूध आलं नाही किंवा कमी आलं किंवा एका वेळी जर काही एक 10 ml आले फॉर एक्झाम्पल, पुढच्या वेळी 30 ml आले, त्यानंतरच्या वेळी परत एक 10-15 mlच आले. म्हणजे मग आईचं दूध असं कमी जास्त होत राहतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या भागात बघूया. ज्या माता तुमच्यापैकी स्वतःचं दूध काढून मोजून बघतायत आणि त्यांना दूध कमी येते असं वाटतंय, त्यांच्यासाठी हा एपिसोड फार महत्वाचा आहे. शेवटपर्यंत हा एपिसोड बघा आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या आणि तुमच्या बाळाला तुमचंच दूध पाजा. नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे आणि मी मोरिया बालरुग्णालय धाराशिव इथं गेली 8 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. सुरू करूयात आजच्या भागाला. आईचं दूध काढून पाहिलं आणि कमी आलं, तर मग आईला दूध कमी आहे का किंवा कमी झालंय का? तर आईचा मूलभूत प्रश्न आहे, की कोणीतरी तिला सांगतंय, की तुझं दूध कमी झालंय, तुला कालपेक्षा कमी दूध येतंय, बाळ खूपच रडतंय आणि त्यामुळे तू वरचं दूध बाळाला चालू कर. तर इथून सुरुवात होते दूध काढून पाहण्याची आणि खरंच दूध कमी झाले का नाही ते पाहण्याची. आता मग असं करावं का आईने, की खरंच दूध काढून पाहावं, की किती आलंय? काल 10 ml आले, आज 20 ml आले, असं काढून पाहण्याची गरज आहे का? आणि जर काढून पाहत असेल आई, तर त्यांना काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे खरंच दूध कमी असतं का? ते आता आपण जाणून घेऊया. मुळात कसं असतं, आईला दूध काढून पाजायला कधी सांगतो आपण, हे आधी जाणून घेऊया. जेव्हा बाळ NICU मध्ये असतं, काचेच्या पेटीमध्ये ऍडमिट असतं काही कारणानं, आईचं आणि बाळाचं सेपरेशन झालेलं असतं किंवा सिझेरियन झाल्यामुळे आई झोपून आहे आणि आईला म्हणजे पहिले सुरुवातीचे काही दिवस तिला समजा पाजता येत नाहीये किंवा इतर कुठलाही आई आजारी आहे आणि त्यामुळे आईला बेड रेस्ट घ्यावी लागते आणि त्यामुळे मग बाळाला
दूध पाजण्यासाठी आईला तेवढे त्राणच नाही आहेत बसून पाजण्याचे. तर मग अशा काही परिस्थितीमध्ये आपण बाळाला आईचं दूध काढून पाजू शकतो वाटी चमच्याने. किंवा आणखी एक कॉमन एक्झाम्पल म्हणजे आईला कुठे परीक्षेला जायचं आहे, आईला ड्युटीवर जायचं आहे, वर्किंग वुमेन असेल तर. मग अशा वेळी आई तिचं दूध काढून ठेवू शकते फ्रीजमध्ये किंवा वरच, आणि घरातील इतर महिला आईचं दूध वाटी चमच्याने बाळाला पाजू शकतात. पण हे स्पेशल सिच्युएशन झाल्या, ठीक आहे, जिथं गरजच आहे आईचं दूध काढून पाजण्याची. पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतंय की आई का दूध काढते, तर खरंच दूध आहे की नाही ते चेक करण्यासाठी काढून पाहते. आता ज्या माता काढून पाहतात दूध की येते की नाही, आले की नाही, कमी आहे की जास्त आहे, कालच्या तुलनेत आज किती आला आहे, तिथं चूक काय होते माहिती का, त्या साशंक मनाने काढून पाहतात. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी झालेला असतो की मला खरंच दूध आहे, इच्छा असते पाजण्याची पण कॉन्फिडन्स कमी झालेला असतो. त्यामुळं केवळ स्वतःवरच्या डाऊटमुळे किंवा स्वतःला तपासून पाहण्यासाठी म्हणून त्या दूध काढून मोजून बघतात. पण त्यामुळं होतं काय की त्यांचा कॉन्फिडन्स अजून कमी होतो. याचं कारण पाहूयात आपण. आता आईचा कॉन्फिडन्स कमी का होतो, कारण प्रत्येक वेळी दूध सारख्या प्रमाणात येत नाही. ठीक आहे, कधी 10 ml येईल, कधी 20 ml येईल, कधी जास्तही येईल, 30 ml 40 ml, किंवा कधी कधी खूपच कमी येईल, थेंब थेंब सुद्धा येईल. मग असं का होतंय, मग याचा अर्थ मग आईचं दूध कमी जास्त होतंय का, किंवा अचानक कमी होतंय असं त्याचा अर्थ घ्यावा का, नाही घेता येणार. ठीक आहे, पण मग काय होतं, असं कमी जास्त प्रमाणात दूध येत राहिल्यामुळं काढून पाहिल्यानंतर आईचा आत्मविश्वास कमी होतो. आता आपण दोन गोष्टी बघूयात की असं कमी जास्त प्रमाणात का दूध येते आईला, कधी कमी कधी जास्त किंवा कधी येतच नाहीये एक्सप्रेस केल्यानंतर, असं का होतंय. आणि दुसरी गोष्ट की मग दूध जर कमी जास्त प्रमाणात येत असेल तर मग ते बाळाला पुरतंय की नाही हे कसं कळणार, ही दुसरी गोष्ट. आणि सर्वात शेवटी बघूयात आपण की जर मग समजा एक्सप्रेस करायचं असेल तर काय केल्यानंतर आईला चांगलं दूध येऊ शकेल एक्सप्रेस करून काढल्यानंतर, ते सर्वात शेवटी पाहूयात आपण. तर सुरू करूयात पहिल्या भागाला की आईला दूध असं कधी कमी कधी जास्त काय येतंय एक्सप्रेस करून पाहिल्यानंतर. तर कसं आहे की जसं मी प्रत्येक भागामध्ये ही डायग्राम दाखवतो, यामध्ये काय असतं की प्रोलॅक्टिन रिफ्लेक्समुळं आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्समुळं आईला दूध आहे. प्रोलॅक्टिन रिफ्लेक्समुळं म्हणजेच आईच्या मेंदूमधून जेव्हा बाळ अंगावर पितं तेव्हा आईच्या मेंदूमधून प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट होतो आणि तो हॉर्मोन रक्ताद्वारे स्तनांपर्यंत पोहोचतो आणि तिथं मग दूध तयार होतं. आणि ते तयार झालेलं दूध जेव्हा बाळ अंगावर पित असतं तेव्हा बाहेर पडण्याचं काम कोण करतंय, तर ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन संप्रेरक करते. जेव्हा बाळ पितं तेव्हा आईच्या मेंदूला कळतं की नसांद्वारे की बाळ अंगावर पितंय. मग ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन रक्तामध्ये सोडला जातो, तो हॉर्मोन ब्रेस्ट पर्यंत येतो आणि स्तनांमधील स्मूथ मसल्स स्नायूंचं आकुंचन घडवून आणतो आणि मग त्यामुळे काय होतं, त्या स्तनांमधील पिशव्यांमध्ये लोब्युल्समध्ये साठून राहिलेलं दूध काय होतं, पुढे ढकललं जातं आणि मग ते बाहेर येतं बाळाच्या तोंडामध्ये. म्हणजे याचा अर्थ जर तयार झालेलं दूध बाहेर पडायचं असेल तर ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स गरजेचं आहे, ज्याला आपण लेट डाऊन रिफ्लेक्स असंही म्हणतो किंवा मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स असं देखील म्हणतो. आता एक शास्त्रीय दृष्ट्या जर बघायला गेलं तर हा जो मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स आहे, ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स, हा जास्त चांगल्या रीतीनं कधी काम करतो, जेव्हा बाळ ऍक्च्युली अंगावर पित असतं तेव्हा. ठीक आहे, म्हणजे जेव्हा बाळ स्वतः अंगावर ओढत आहे आईच्या, त्यावेळी हा रिफ्लेक्स खूप चांगल्या प्रकारे काम करणार आणि मग आपोआप दूध या रिफ्लेक्सद्वारे बाळाच्या तोंडामध्ये स्तनांमधून बाहेर येणार. पण जेव्हा आपण मॅन्युअल एक्सप्रेशन करत असतो किंवा पंपद्वारे मेकॅनिकली आईचं दूध काढत असतो त्यावेळी हा हार्मोन तेवढ्याच इफिशियंटली म्हणजे हा जो ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स आहे तो तेवढ्या इफिशियंटली काम करेल असं आपण सांगू शकत नाही. कदाचित तो मॅन्युअली दूध पिळून काढताना किंवा पंपद्वारे सक्शनद्वारे आईचं दूध एक्सप्रेस करताना तेवढ्या इफिशियंटली काम करेल असं सांगता येत नाही. त्यामुळे काय होतं, कधी कमी दूध येतं किंवा कधी जास्त दूध येतं. ठीक आहे, आणखी एक गोष्ट काय आहे की हा झालं लेट डाऊन रिफ्लेक्स कमी जास्त प्रमाणात काम करतो त्यामुळं. दुसरी गोष्ट का असं कमी जास्त दूध येऊ शकतं, तर समजा आता तुम्ही ऑलरेडी बाळाला आत्ताच अंगावर पाजलेला आहे, त्या बाळानं पिऊन घेतलेलं आहे दूध आणि थोडंसं शिल्लक आहे, मग ज्यावेळी तुम्ही तेव्हा दूध काढून पाहाल तेव्हा ते कमी येणार, कारण ऑलरेडी तयार झालेलं थोडं दूध बाळाने पिऊन घेतलेलं आहे. आणि याच्या उलट जर समजा
बाळानं पिलेलंच नाहीये अंगावर, समजा तुम्ही एका अंगावर पाजले आणि दुसऱ्या अंगावरचं काढून बघताय, तर त्यावेळी तिथं ऑलरेडी बरंच दूध आहे, कारण त्या बाजूला बाळानं आणखी पिलेलंच नाहीये. मग त्यामुळे त्या बाजूचं दूध जास्त येणार आणि ज्या बाजूला पिऊन झालेलं आहे त्या बाजूचं फार कमी दूध येणार. ठीक आहे. म्हणजे बाळानं त्यावेळी किती पिलंय दूध आणि किती शिल्लक आहे यावर डिपेंड आहे की त्यावेळी किती ml दूध येईल. ठीक आहे. म्हणजे मे बी जर बाळाने पिलं नसेल तर 30 ml 40 ml असं येईल किंवा जास्त येईल, आणि जर बाळाने ऑलरेडी पिऊन घेतलेला असेल तर त्यापेक्षा कमी देखील येईल. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी जर कमी दूध आलं तर घाबरून जायची गरज नाही. तिसरी गोष्ट की दूध कमी जास्त का येते किंवा प्रत्येक वेळी काढून पाहिल्यानंतर कमीच दूध येतंय असं का होतंय? कारण जसं की मी पूर्वी या डायग्राम मध्ये सांगितलं की जेव्हा बाळ अंगावर पितं तेव्हा आईच्या ब्रेनला सिग्नल मिळतो की बाळ दूध पितंय, पण जो ऑक्सिटोसिन हॉर्मोन कुठून येतोय? तो आईच्या ब्रेन मधून येतोय. ठीक आहे. रक्तामध्ये सोडला जातोय आणि आईचं मन, आपल्या सर्वांचंच मन कुठं आहे? आपल्या ब्रेन मध्ये आहे. जेव्हा या ब्रेन मध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार असतात, ठीक आहे, आत्मविश्वासाची कमतरता असते, आपण घाबरलेलो असतो, आई घाबरलेली असते, चलबिचल चालू असते आणि नकारात्मकता वाढलेली असते आईच्या मनामध्ये, त्यावेळी काय होतं? हे रिफ्लेक्स पण मग कमी होतात. ठीक आहे. कारण हा हॉर्मोन शेवटी कुठून येतोय? ब्रेन मधून. म्हणजे त्याचा पाथ इंटरप्ट होण्याचं काम होतंय आईच्या मनातील नकारात्मक भावनेमुळं, स्वतःबद्दलच्या कमीपणाच्या भावनेमुळं, भीतीमुळं, मी दूध पाजू शकेल की नाही या शंकेमुळं. ठीक आहे. त्यामुळं मुळातच स्वतःवर डाऊट घेतल्यामुळं, मनामध्ये भीती असल्यामुळं हा जो ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स जो आहे तो आईनं स्वतः हातानेच कमी करून घेतलेला असतो, आणि अर्थात प्रोलेक्टिन देखील. त्यामुळं जी आई घाबरलेली आहे खूप दिवस किंवा मला दूधच आहे की नाही म्हणून काळजी करत बसलेली आहे, तिचं दूध ऍक्च्युअल मध्ये तिच्या काळजी करण्यामुळे कमी झालेलं असू शकतं. ठीक आहे. तर मग सारांश काय आहे या गोष्टीचा की आईचं दूध कमी येतंय बाहेर याचा अर्थ त्या आईला दूध कमी आहे असं नाही. याचं कारण काय की कदाचित बाळानं ते पिऊन घेतलेलं आहे थोडंसं, त्यामुळे कमी बाहेर येते दूध. एखाद्या वेळी बाळाला जास्त भूक असेल तर त्याने ते सर्वच पिऊन घेतलेलं असेल त्या बाजूचा, आणि नंतर थोड्या वेळाने जेव्हा तुम्ही काढून पाहताय तेव्हा तिथं काही उरलेलंच नाहीये, कारण बाळाने पिऊन घेतलेलं आहे म्हणून मग ते कमी येते. दुसरी गोष्ट, ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स कमी काम करतो जेव्हा आपण मॅन्युअली किंवा ब्रेस्ट पंपच्या साह्याने दूध ओढून काढतो तेव्हा. पण जेव्हा बाळ अंगावर पितंय आणि आईचं मन प्रसन्न आहे, शांत आहे, पॉझिटिव्ह आहे, त्यावेळी इफिशियंटली हा रिफ्लेक्स काम करतो आणि त्यामुळे खूप चांगलं दूध बाळाला मिळतं डायरेक्टली अंगावर पिताना. ठीक आहे. तर मग यावरून तुम्हाला कळालं असेल की तुम्ही हे जे करताय की दूध काढून बघणं वगैरे, यानं काय होतंय? एकतर वेस्ट ऑफ टाइम होतोय आणि तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास घालवून टाकताय असं दूध काढून तपासून पाहून, कारण ते जास्त येणारच नाहीये जेव्हा तुम्ही मॅन्युअली आणि घाबरलेल्या मनस्थितीमध्ये दूध काढून बघताय तेव्हा. ठीक आहे. तर मग आता हे पाहूयात की दूध काढून पाहणं, मोजून पाहणं गरजेचंच आहे का? बिलकुल गरजेचं नाहीये. मी माझ्या आईच्या मनातील प्रश्न ही जी सिरीज चालू आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, त्यामध्ये मी एका भागामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाळाला दूध पुरतंय हे कसं ओळखायचं. आईच्या मनातील प्रश्न भाग 3 ते भाग 25 तुम्ही सर्वच्या सर्व पहा. ज्या मातांना स्तनपानाबद्दल काहीही प्रश्न असू द्या, पण हे सर्व भाग पूर्ण पहा, तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मिळतील. ठीक आहे. तर सांगत काय होतो की बाळाला दूध पुरतंय की नाही हे कसं ओळखायचं हे एका भागात मी सांगितलेलं आहे, आणि त्याचा एक सारांश सांगतो. जर तुमच्या बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय आईच्या दुधावर असताना, त्याचप्रमाणे बाळाला आईच्या दुधावर असताना दिवसातून 8-10 वेळा तरी शू होते 24 तासामध्ये, त्याचप्रमाणे बाळ अंगाला छान लॅच होते आईच्या, बऱ्याच वेळापर्यंत दूध पिते, मग ते किती वेळ पिईल हा बाळाचा प्रश्न आहे. बाळाला कमी भूक असेल तर कमी वेळ पिईल, बाळाला जास्त भूक असेल तर जास्त वेळ पिईल. ठीक आहे. तर बाळ अंगावर छान पितंय, तर असे जर लक्षण असतील तर जनरली आपण म्हणू शकतो की त्याला दूध पुरतंय. मग त्याचा प्रूफ, दिसणारा प्रूफ आपल्याला कशाला पाहिजे? तो बाळ मागतंय का की आई तुला दूध आहे की नाही तू दाखव मला, प्रूफ दे मला, असं बाळ मागतंय का? नाही, ते फक्त रडतंय का? कारण त्याला दूध पाहिजे, आणि जेव्हा बाळ रडतंय तेव्हा त्याला आईचं दूधच अपेक्षित आहे. ठीक आहे. आपण त्याला आपल्या जबाबदारीवर वरचं दूध पाजतोय, पण बाळ रडतंय कशासाठी? त्याच्या आईच्या दुधासाठी रडते. ठीक आहे. तर आणि तो काही पुरावा मागत नाही की तुला दूध आहे की नाही, हा पुरावा आई स्वतःला मागते किंवा घरातल्या इतर महिला ज्या आहेत मार्गदर्शन करणाऱ्या त्या पुरावा मागतायत
की दूध आहे की नाही बघ काढून. पण पुराव्याची गरज काय? जर बाळ व्यवस्थित लॅच होऊन पित असेल तर, बाळाचं वजन वाढत असेल तर आणि बाळ दिवसातून 8-10 वेळा शू करत असेल चांगली, तर पुरावा घ्यायची गरज काय? स्वतःवर विश्वास ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. कारण तुम्ही दूध काढून पाहत असताना मुळात तुमचा आत्मविश्वासच नसतो आणि त्यामुळेच हा दूध काढून पाहण्याचा पुरावा तुम्हाला लागतो. ठीक आहे. आणि मुळातच आत्मविश्वास कमी झाल्यामुळे हे रिफ्लेक्सेस कमीच होणार आहेत आणि त्यामुळे दूध देखील कमी येणार आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे दूध काढून पाहून हे खात्री करत नाही आहात. तुम्ही दूध कमी होण्यासाठी स्वतःच हातभार लावत आहात. ठीक आहे. त्यामुळं दूध काढून मोजून पाहत बसू नका. तुमच्या बाळाला शांत मनाने, निश्चिंत मनाने आणि कॉन्फिडेंटली पाजा, अंगावरच पाजा. ठीक आहे. जर तुमचं बाळ छान लॅच होत असेल ना, तर अंगावर पाजा. एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरील लॅचिंग, बाळानं आईच्या स्तनांची घेतलेली योग्य पकड हा व्हिडिओ देखील पहा. म्हणजे योग्य लॅचिंग कशी आहे याबद्दल तुम्हाला कल्पना येईल. बऱ्याच वेळा आईनं घाईघाईमध्ये लॅच नीट नाही केलं बाळाला, तरी देखील बाळ सोडू शकतं किंवा रडू शकतं. मग लगेच आईचा आत्मविश्वास कमी होतो आणि आई लगेच दूध काढून पाहायला जाते आणि कमी आलं की मग खात्रीच होते तिला की नाही दूधच कमी आहे. पण असं काही नाही. आईला दूध काढून पाहिल्यानंतर जरी आलं नाही तरी असं गरजेचं नाहीये की त्या आईला दूध नाही. त्या आईला दूध असतं, पण कदाचित तिला ते एक्सप्रेस करून काढता आलेलं नाही, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. आता मग जर समजा स्पेशल सिच्युएशन, समजा आईला नोकरीला जायचं आहे आणि तिला दूध काढून ठेवायचं आहे, तर मग ब्रेस्ट मसाज सुरुवातीला करावा. त्यामुळे काय होतं, लोब्युल्स मध्ये तयार झालेलं दूध सायनसेस मध्ये सरकतं आणि मग ते व्यवस्थित काढता येतं. ती एक वेगळी टेक्निक आहे आणि त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी भविष्यामध्ये बनवेन. आईचं दूध एक्सप्रेस करण्याची एक पद्धत असते. तुम्ही कशाही पद्धतीनं म्हणजे पिळून काढायचा प्रयत्न केला तर ते दूध येईलच असं नाही. आणि त्यामुळं जरी दूध आलं नाही तरी देखील मला दूध कमी आहे असं समजायची गरज नाही. कारण दूध जेव्हा बाळ अंगावर पितं तेव्हाच इफिशियंटली दूध बाहेर येतं. ठीक आहे. त्यामुळं आता ज्या माता असं ही चूक करतायत की दूध काढून तपासून पाहतायत की दूध आहे की नाही, त्यांनी आजच बंद करा. दूध काढून तपासून पाहणं. ठीक आहे. त्यांनी बाळाला अंगावर पाजायला सुरुवात करा आणि निश्चिंत राहा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार करा. घरातील व्यक्तींनी देखील वातावरण सकारात्मक ठेवा. आईचं मनोबळ वाढवा. ठीक आहे. आईला धीर द्या. त्यामुळे नक्कीच आईचं दूध वाढेल आणि तुमच्या घरातल्या नवीन बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळेल. माझ्या या आईच्या मनातील प्रश्न या सिरीजचा हाच उद्देश आहे की प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं. ठीक आहे. आणि यासाठी तुमचा देखील हातभार असू द्या. आणि माझे हे माहितीपर व्हिडिओ जे आहेत मार्गदर्शक, तर ते सर्वच गरजू माता तुमच्या ज्या ओळखीचे असतील त्यांना शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी 1-to-1 काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही इथं दिलेल्या मोरिया बाल रुग्णालयाच्या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. त्या मेसेजमध्ये ब्रेस्ट फीडिंग ऍडवाइस असं लिहा आणि खाली तुमचं नाव आणि गाव लिहा. मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला अपॉइंटमेंट देऊन तुमचं मार्गदर्शन करेन. तर आजच्या भागाचा सारांश की स्वतःचं दूध काढून तपासून बघू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या दुधावर विश्वास ठेवा. आणि कारण ज्या आईला बाळ असतं त्या आईला दूध सुद्धा असतंच. त्यामुळे मला बाळ आहे आणि मला दूध सुद्धा आहे आणि मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजेन असं मनाशी ठाम ठरवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि बाळाला अंगावर पाजा. धन्यवाद.